नमस्कार, मी मोहिन पटेल. हिडन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबाद उर्स व ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी. महाराष्ट्राचे सरकार दिल्लीची चाकरी करते, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे सेनेकडून कोट्यवधी रुपयांची खर्चाचे नियोजन केले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आज हे म्हणतात ना की आम्ही दसरा मेळावा असं करणार तसं करणार. माझ्याकडे पुरावा असा आहे, त्यांच्या सगळ्या संभाषणाचा पुरावा आहे. एका गाडीमध्ये 52 सीट असतात. एका बसचा जेवणाचा खर्च 52 × 500 रुपये. एका व्यक्तीचा खर्च 26,000 रुपये एका माणसाला खर्च. गाडी भाडे 45 प्रत्येक पर किलोमीटर, असं जवळपास 85. इतर खर्च 15,000 रुपये. चहा पाणी, पाण्याची बॉटल, इतर सोयी आणि 86,000 रुपये एका गाडीचा खर्च. एका गाडीचा खर्च 26,000 एका गाडीचा खर्च जेवणाचा. 86,000. सरासरी एका तालुक्यातून 15 बस जरी पकडल्या तरी त्या ठिकाणी 12 म्हणजे जवळपास म्हणजे 1,29,00,000 असा काहीतरी होता. हे तालुक्यातील खर्च करावा लागेल. एका तालुक्यातील मतदारसंघानुसार 1,29,00,000 × 9 म्हणजे 1,00,00,000 म्हणजे 9 असं ते जवळपास एक हे आहे. आणि सरासरी संपूर्ण महाराष्ट्राच्या 44 जिल्ह्याचा एकूण खर्च जवळपास म्हणजे 44 जिल्ह्याचा 51,08,40,000 रुपये म्हणजे जवळपास 52 कोटी रुपये अंदाजे या ठिकाणी आहे. 52 कोटी रुपये ते फक्त उद्धव साहेबांना छेडण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी आणि त्याप्रमाणे ज्या सगळ्या याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा खर्च फक्त ज्या शिवसेनेने अनेकांना मोठं केलं ते शिवसेना फोडण्यासाठी त्या ठिकाणी 52 कोटी रुपये ते खर्च करतायत. त्यांनी माझ्यावर बोलावं खूप, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे परिवारावर जर काही बोललात तर याद राखा. आता तर मी मैदानावर उतरलो होता. मी मैदानावर उतरणं आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्तेसुद्धा पैठणचेसुद्धा चिडलेले आहेत. ते म्हणतात की हा माणूस त्या ठिकाणी ठाकरे परिवाराचं काढतो, पण प्रत्यक्षात तुम्हाला हे सांगेल की त्यांनी आत्तापर्यंत कोणालाच मोठं होऊ दिलं नाही. त्यांनी त्याच्या भावाला मार्केट कमिटी सभापती, भावाच्या बायकोला अजून मेंबर, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला त्या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषद ताब्यात देऊन टाकली होती. आजही ते यवतमाळचं पालकमंत्री पदाच्या तिथे तोच तिथे बसायचा. आता संभाजीनगरचा पालकमंत्री पदासाठी तोच त्या ठिकाणी बसेल. हे सगळं घोटाळे आणि हे असे करणारे. आज त्या भावाच्या मुलाला सरपंच करून टाकला. मग तुम्ही दुसरे कोणी नाही का तिथे? कोणी खोक्याचं बोलायला पाहिजे होतं की 20 खोके खैरे साहेबांना दिले, मग मी बोललो असं काहीतरी. पण 20 लाख रुपये आम्ही वाटतो, आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सगळं कॉन्ट्रिब्युशन करून त्या ठिकाणी आम्ही ते उभं करतो. पक्ष चालवायचं तर मला माहीत नाही, मी अनेक वर्षांनी पक्ष चालवतो. याने एक झेंडा लावला नाही हो, भगवा झेंडा. एक झेंडा लावला नाही, पाचोडला नाही लावला. आता त्या ठिकाणी ठीक आहे, खोक्यातले पैसे आले किंवा ते माननीय उद्धवजींनी पानंद रस्त्याचं सुद्धा रडला बिडला म्हणून त्या ठिकाणी पानंद रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी दिलं तर ती 30% जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी खैरे यांच्या सर्व आरोपांचे खंडन करीत त्यांना त्यांची मालमत्ता जाहीर करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की चंद्रकांत खैरे साहेब, आपण हिमालयाला जायची तयारी सुरू करा. रेमंडचं भगवं कापड तुम्ही घेऊन टाका. कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबाला मिळतोय, नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांची सगळे 50 ते 50 जागा या ठिकाणी निवडून येणार, याच्या बाबतीत शंका नाही. अजून दुसरा आरोप आपण केला की भुमरे साहेबांनी पैशाचा अफरातफर केली, परंतु भुमरे साहेबाचा व्यवसाय शेती आहे आपणच सांगितली. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुमचा काय व्यवसाय? इतक्या वर्षापासून आपणही आपला मुलगा मर्सिडीज गाडीमध्ये फिरतो, तर नेमका आपला काय व्यवसाय तेही आपण जाहीर केलं पाहिजे. आणि जेव्हा एखादा मेळावा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला मुंबईला जायचं असतं आणि त्याचे जर ऐकत नसेल तर त्याची मुंबईला नेण्याची व्यवस्था ही पक्षाचा पदाधिकारी म्हणून आपण केली पाहिजे. तेच आम्ही करतो. ज्याची ऐकत आहे, ज्याच्याकडे गाडी तो त्याच्या गाडीने जाणारच, परंतु सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मेळावा पाहता यावा, हाच याचा मागचा आमचा उद्देश आहे.
त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काही जास्त मीडियाने पण सिरियस घेण्याची आवश्यकता नाही आहे. काल त्यांनी सुद्धा बैठका घेतल्या, 3 बैठका लावण्यात आल्या होत्या. लोक आले नाही म्हणून सगळी एकाच ठिकाणी बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगून टाकले की ज्याला ज्याला मुंबईला यायचं असेल त्यांनी स्वखर्चाने यायचं. आपण सुद्धा एवढ्या वर्षापासून खासदार होतात, 10 वर्ष आमदार होतात, मंत्री होतात. जर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची जर मुंबईला जायची जर व्यवस्था तुम्ही करत नसताल तर तुमचं काय प्रेम आहे आणि काय दसरा मेळावा तुम्हाला व्हावासा असं वाटतो हे त्याच्यातून लक्षात येतं. देशभरामध्ये मोदी यांना पुन्हा भारताचा पंतप्रधान करण्यासाठी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 400 पेक्षा अधिक खासदार हे निवडून आले पाहिजेत. यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यांनी अशी माहिती दिली. लोकसभा प्रवास के अंतर्गत कल मेरा यहाँ के मेडिकल अस्पताल में जाना हुआ और विशेष रूप से माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो वैक्सीनेशन का कार्यक्रम किया जा रहा है, उस वैक्सीनेशन के कार्यक्रम में जो यहाँ का मेडिकल कॉलेज है उनका काफ़ी अच्छा एक योगदान रहा और निश्चित रूप से औरंगाबाद का मेडिकल कॉलेज एक समय का पूरे मराठवाड़ा का प्रतिष्ठित कॉलेज रहा है और भविष्य में भी मुझे लगता है कि वो अपनी स्पेशलिटी और अपनी यूनिकनेस को बरकरार रखेगा. हमारे डॉक्टर कराड़ साहब का तो वहाँ से विशेष लगाव है, वहाँ के विद्यार्थी भी रहे हैं, प्रोफेसर भी रहे हैं. उसके बाद भारतीय जनता पार्टी के मंडल जिले के कार्यकर्ता, मोर्चे के कार्यकर्ताओं के साथ व्यापक रूप से औरंगाबाद में पार्टी के कार्य और गतिविधि को इस लोकसभा क्षेत्र संभाजी नगर में इसकी लोकसभा क्षेत्र में इसकी गतिविधि को बढ़ाने की दृष्टि से पूरी चर्चा हुई और पूरी संगठनात्मक बैठक हुई. इस अवसर पर यह भी आवश्यक था कि केवल पार्टी के कार्यकर्ताओं नहीं, समाज के प्रबुद्ध वर्गों के साथ भी संवाद किया जाए. ऐसे में संभाजी नगर के प्रमुख डॉक्टर, उद्योगपति, वकील, शिक्षक, अनेक समाज के प्रमुख लोगों के साथ भी एक संवाद का कार्यक्रम. और आज़ादी का ये अमृत उत्सव है. अमृत उत्सव में हम अमृत काल की ओर जा रहे हैं. तो ऐसे में आज़ादी के अमृत काल में जो भारत की नौजवान पीढ़ी विशेष रूप से नेतृत्व भारत का करेगी, उनके साथ संवाद करके भविष्य की भारत की संभावना को जानने का एक अच्छा कार्यक्रम यहाँ के इंजीनियरिंग कॉलेज में हुआ और इंजीनियरिंग फार्मेसी के सभी स्टूडेंट्स के साथ एक संवाद हुआ. जमावबंदी लागू असताना क्रांती चौकात जमाव जमविल्याप्रकरणी दीपक चंद्रभान केदार यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या 250 पदाधिकाऱ्यांवर क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी लागू असताना क्रांती चौकात जमाव जमविल्याप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकारी क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील जमावबंदी लागू असताना 30 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बंटी सदाशिवे यांना भडकल गेट ते विभागीय आयुक्त या मार्गावर मोर्चाची परवानगी दिली होती. मात्र त्यांनी क्रांती चौक येथे 250 कार्यकर्त्यांसह गैरकायद्याची मंडळी जमवून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय अशा रहदारीच्या मार्गाने अनधिकृत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, बंटी, अनिल सदाशिवे, अमोल संतोष, अजय ठोंबरे, देवीदास भालेराव, सचिन तिवारी, निवृत्ती वाघमारे, संदीप नाथ भजन, राहुल मकारसे यांच्यासह जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत. धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने धनगर आरक्षणासाठी आयोजित सत्याग्रह स्थगित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सगळ्या नेत्यांना भेटतो. शेवटच्या टप्प्यात असं झालं, सगळ्या राजकीय लोकांना असं वाटलं की आंदोलन खूप मोठा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं काल 2-3 दिवसामध्ये की बाबा हे कुठंतरी दंगली घडवण्याचं असं टी व्हीवर आणि फेसबुकला लाईव्ह झाल्यामुळे आम्ही असा विचार केला. आम्ही समाजवादी चळवळीमध्ये काम करतो. गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रसेवाच्या छात्र भारती, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई, जिजाबाई यांचा वारसा चालवत असताना आम्ही असं काही आमच्या हातून घडणं शक्य नाही. परंतु ह्या राजकीय मंडळी, राजकीय पुढाऱ्यांच्या मार्फत असं काही घडवून येऊन आंदोलनाला गाडगोड लागण्याची शक्यता आहे, चान्सेस आहेत. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की हे आंदोलन उद्याचं 2 ऑक्टोबरचं आम्ही तुर्तास स्थगित करत आहोत आणि हे आंदोलन पुढं चालवायचं तर ह्याची एक व्यापक बैठक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चोराकळी त्या ठिकाणी
6 जानेवारी यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनी पुढच्या आंदोलन दिशाभूल करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त गुजराती विद्या मंदिराच्या वतीने महात्मा गांधी जयंती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त गुजराती विद्या मंदिराच्या वतीने महात्मा गांधी जयंती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. गुजराती विद्या मंदिराचे 52 वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. 21व्या शतकातील जागतिक युगपुरुष महात्मा गांधी, पर्यावरणूक सण उत्सव काळाची गरज, जलसंवर्धन आपली जबाबदारी असे विषय या स्पर्धेत घेण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन चाटे शिक्षण समूहाचे प्राध्यापक गोपीचंद चाटे तर विशेष अतिथी म्हणून पंकज भाडसाकडे हे होते. या स्पर्धेसाठी ग्रामीण व शहरातील असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या विद्यार्थ्यांचे रविवारी बक्षीस वितरण होणार असून हे बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. आजचा माझा भाषणाचा विषय आहे पर्यावरणपूरक सण उत्सव मानाची गरज. भारत हा प्राचीन संस्कृतीचा आदर करून त्याचा अभिमान बाळगणारा सर्वधर्म समभाव या तत्वाचा अंगीकार केलेला उत्सव प्रिय देश आहे. त्यामुळे या देशात सर्वांनी एकत्र येऊन सण साजरे करणे यात काहीही गैर नाही. ही आनंदाचीच बाब आहे. परंतु निसर्गाची मानवामुळे झालेली हानी लक्षात घेता सण साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये मात्र वारंवार बदल करणे हे आवश्यकच आहे. तसे पाहिले तर आपले अनेक भारतीय सण निसर्गाची मैत्री करूनच सण साजरी करण्याची मूळ विश्वास वेगळेच वळण दिले आहे. बहुतांश सण साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये आपणच अविचाराने बदल केले. असे विचार अभ्यासूया, त्याची सांगड सध्याच्या पर्यावरणीय स्थितीशी घालूया, मग आता विकृती हटवण्यास योग्य ते बदल करूया व निसर्गाची एकरूप होणार आम्ही आनंदाला होता. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है. ऑनलाइन ऑर्डर किया है सर. ये कब रहेगा सर देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े में मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा. समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. तो फिर सर ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. ऑल इंडिया उलमा बोर्ड आणि वर्ल्ड सुफी फोरम दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना सय्यद मुहम्मद अशरफी जिलानी यांच्या वतीने तेहरीके दावते अहले सुन्नत वाल जमातच्या सद्य परिस्थिती आणि इस्लामिक धर्माच्या संदर्भात माहिती पत्रकार परिषद देण्यात आली आहे. आज मैं औरंगाबाद शहर में इसलिए आया हूँ कि खानकाह नहरिया के अंदर ईद मिलादुन नबी का इजलास होना है. ये महीना प्रॉफिट मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यौम विलादत का महीना है, जिसे हम ईद मिलादुन नबी के नाम से जानते और पुकारते हैं. तो उसी को सेलिब्रेट करने के लिए और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीमात को आम करने के लिए खानकाह नहरिया में इजलास ईद मिलादुन नबी का जलसा किया गया है, जिसमें शिरकत करने के लिए मैं आया. कब रहेंगे जलसा. आज रात में इशा के बाद होगा और रात में 1:30 बजे तक जब भी चलेगा. मौलाना एक सवाल मैं कर लेता हूँ कि पिछले कुछ सालों में देखने में आया है कि सूफीज़म कहीं ना कहीं कमज़ोर होता नज़र आ रहा है. तो सूफीज़म को बढ़ावा मिलने के लिए कहीं ना कहीं प्रोग्राम रखा जाए. ये औरंगाबाद वालों को कब देखने के लिए मिलेगा. बहुत जल्द हमारी कोशिश है और ये आने में इसके पीछे भी ये भी एक मकसद है कि यहाँ के ज़िम्मेदारों से बातचीत करते हुए इस इवेंट को बहुत जल्द औरंगाबाद में हम लोग करें, ताकि यहाँ के भी लोगों की इस ज़रूरत को हम पूरा कर सकने में कामयाब हो सकें. जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद व आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने घाटी रुग्णालयात अल्कलाइन एवं हायड्रोजन वॉटरक्राफ्ट मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद व आयर्न एक्सचेंज इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने घाटी रुग्णालयात अल्कलाइन एवं हायड्रोजन वॉटर क्राफ्ट मशीनचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे यांच्या हस्ते वॉटर क्राफ्ट मशीनचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबादच्या वतीने सोहळ्यात विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसेच मान्यवरांना आमंत्रित केले होते. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शैलेश चिंतालांगी, प्रकल्प प्रमुख अमित मलाने, अमित सोनी, सचिव चैताली गांधी
यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। हम लोगों ने ये जो मशीन कैंसर हॉस्पिटल के लिए लगाई है, ये महाराष्ट्र में अभी तक कंपनी ने कहीं भी नहीं दी है। ये सिर्फ हम लोगों ने औरंगाबाद के एक प्रोजेक्ट तत्वों पर लगाई हुई है। इसके जो बेनिफिट्स है, यहाँ पे जो कैंसर पेशेंट्स केमोथेरेपी ले रहे हैं, उनके केमोथेरेपी के बाद बाल झड़ जाते हैं, स्किन काली हो जाती है, एक्सिडिटी उनकी बढ़ जाती है। तो ये जो सारे सिम्टम्स है, ये हाइड्रोजन पानी 9.5 pH का पीने से वो सिम्टम्स काफ़ी हद तक कम हो जाते हैं। हमारा मकसद ये कि यहाँ पे जो आने वाले लोग हैं, इनको ये चीज़ का बेनिफिट मिले, इसलिए हमने ये स्पेशली कंपनी से, आयन एक्सचेंज कंपनी से सैंक्शन करवा के गवर्नमेंट कैंसर हॉस्पिटल में इसको लगवाया है। और ये आज जायंट्स ऑर्गेनाइजेशन के हमारे जो पितामह है ये एरिया के जायंट्स श्री दिनेश जी बालानी, इनके प्रत्यार्थ, इनके स्मरणार्थ हमने ये ऑलमोस्ट 3.5 लाख के पूरा ये प्रोजेक्ट है, इसको हमने यहाँ के आम पब्लिक के लिए डेडिकेट किया हुआ है। सर, ये जो है अल्कलाइन हाइड्रोलाइज क्राफ्टर इसको बोलते हैं। इसमें जो है पानी का पीएच बॉडी के लिए बहुत इंपॉर्टेंट होता है। तो जो भी बॉडी हाई पीएच का पानी लेती है या हाई पीएच हमारी बॉडी मेंटेन होती है, तो उस बॉडी में कोई भी डिजीज़ या कोई भी बीमारी ग्रो नहीं होती है। जो भी पेशेंट हो या जो भी नॉर्मल आदमी अगर अल्कलाइन वाटर लेता है तो उसकी बॉडी हाई पीएच मेंटेन करेगी और उसको काफ़ी सारे बॉडी में बेनिफिट्स फील होंगे। जैसे एसिडिटी पे काफ़ी फ़ायदा हो सकता है अल्कलाइन हाइड्रोजन वाटर का। उसके बाद जैसे बीपी शुगर हम लोग बोलते हैं, जैसे हम लोगों ने कैंसर हॉस्पिटल को ये मशीन डोनेट किया है, तो जो भी कैंसर पेशेंट्स है जो केमोथेरेपी ले रहे हैं, उनको जो तकलीफ़ होती है केमोथेरेपी के बाद, वो तकलीफ़ कम हो, उसके लिए हम लोग ये पानी दे रहे हैं कि इससे उन्हें काफ़ी ज़्यादा हेल्प हो सके। मौलाना आझाद महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने पत्रकारांशी बोलताना देण्यात आली आहे। आज मौलाना आज़ाद कॉलेज की तरफ से और एमनेस्टो ये एनजीओ के जानिब से उनके इश्तराक के साथ मिलकर हम लोग औरंगाबाद शहर के उर्दू मीडियम जितने स्कूल्स हैं, इन उर्दू मीडियम स्कूल के 10वीं के तलबा के लिए साइंस एक्सप्लोरर 2022 का इनेकाद कर रहे हैं। इस प्रोग्राम के अंदर या इस प्रोग्राम के तहत अभी तक जो तो 35 स्कूल्स ने जो तो अपना इंदराज किया है और साथ ही 140 के करीब स्टूडेंट्स इसमें हिस्सा ले रहे हैं। मुख्तलिफ ग्रुप इनके बनाए गए हैं और ये साइंस के लेबोरेटरीज़ में जाकर ये स्टूडेंट्स खुद अपने हाथ से कुछ साइंसी तजुर्बात करेंगे। इसके पीछे मकसद ये है कि उर्दू मीडियम तलबा के अंदर साइंसी रुझान बढ़ाया जाए और उनको जो है तो अपना ये जो सब्जेक्ट है साइंस, इसमें दिलचस्पी पैदा हो, ये उसके पीछे जो तो मेन मकसद रखा गया है। इसके अंदर हमारे पास के माहिरीन जो टीचर्स है, प्रोफेसर्स है, इन प्रोफेसर्स ने अलग अलग एक्सपेरिमेंट्स तय किए हैं और हर एक स्टूडेंट्स को उनके जहन के हिसाब से किस तरीके से ढाला जाएगा या उनके जो तो सवालात को किस तरीके से यहाँ पर जवाब दिए जाएंगे, इसका पूरा जो तो पहले से पूरा तय कर लिया गया है। यहाँ पर मेन जो है तो हमने केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी के अंदर भी हमने फिर 2 लैब किए हैं, बॉटनी और ज़ूलॉजी, साथ में जियोलॉजी और साइकोलॉजी को जोड़ दिया है। संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण या केंद्राच्या 4व्या वर्धापन दिन सोहळा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद या केंद्राच्या 4थ्या वर्धापन दिन सोहळा संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष उत्साहात पार पडला। या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर राज्यकर आयुक्त नाशिक क्षेत्र सुभाषजी एंगडे यांनी भूषवले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अप्पर मुख्य सचिव रोहियो व इतर मागास व बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य नंदकुमार प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे उमेश सोनवणे, उपायुक्त वस्तु व कर रवींद्र जोगदंड, जलील शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जयवर्धन देसले, सहसंचालक रोहियो कलवले, सहाय्यक समन्वयक रोहियो निलेश घुगे यांची उपस्थिती होती। संबोधी परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या MPSC जुनी बॅच व वाढीव बॅच व IBPS प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन करताना नंदकुमार म्हणाले, स्पर्धा परीक्षाची तयारी करीत असताना ज्यावेळी आपली एकाग्रता टिकून राहील त्याच वेळी आपलं ध्येय साध्य होईल।
एकाग्रतेनेच दृढ आत्मविश्वास निर्माण होईल. भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवयानी साळवे या MPSC प्रशिक्षणार्थी यांनी केले. याप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थी व महाव्यवस्थापक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर हळकळ, प्राध्यापक साईनाथ बोराडकर, डॉक्टर कैलास फुलउंबरकर, प्राध्यापक कल्याण बोळसे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक संजय बिडवे, प्राध्यापक देविदास इंगळे, प्राध्यापक कैलास भरकळ, प्राध्यापक अमोल तळणरकर, प्राध्यापक उमेश पाटील, प्राध्यापक जितेंद्र तरटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्ती अंबेरे यांनी संबोधीचा गत 10 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रवासाचा मागोवा घेताना फक्त शिक्षणच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करून भावी अधिकारी घडवण्यासाठी संबोधीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याबद्दल ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गवळी व स्वाती जाधव यांनी केले. काय दिसतंय यामध्ये? कुत्रा, माकड, मांजर काय दिसत आहे? एक माणूस दिसत आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत. सगळे जण म्हणत होते बँगलोर मध्ये जॉब मिळेल तिथे जाऊ. पहिला चॉईस होता हुबळी, दुसरा होता बँगलोर. मी म्हणालो हैदराबाद नाही जाणार, चेन्नई नाही जाणार. मग दिल्ली तर दूर आहे, दिल्लीचं विचारायचंच नाही. काय जगताय तुम्ही लोक? कोणते युवा वर्ग आपण पैदा केले या देशात? भारत देशला आपला देश पण नाही समजत तुम्ही लोक. म्हणून इथे बसलेला आहात. परीक्षेत पास झाला तरी पण मनुष्यच राहा. काही लोकांनी सांगितलं मानवी चेहरा अमानव होऊन जातात असे काहीतरी त्या इंटरव्ह्यू वाल्यांना वाटत होता. IAS झाला, मनुष्य राहिला की नाही तो फार मोठा गोंधळ असतो. मला म्हणतात सर तुम्ही IAS सारखे वाटत नाही. पण मी IAS तर आहे ना. IAS आहे मी, पण मी वाटत नाही IAS सारखं. म्हणजे IAS लोक कसे वाटतात? राज्याचे सरकार हे उठसूट दिल्लीला जातात आणि दिल्लीची चाकरी करत आहेत असा खोचक टोला विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. कन्नड येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे बोलत होते. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कन्नड तालुक्यातील शनिवारी विविध विकासांचे कामांचे उद्घाटन तसेच नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून बसविण्यात आलेल्या हायमासचे लोकार्पण नामदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुका प्रमुख संजय मोटे, तालुका संघटक डॉक्टर अण्णा शिंदे, शहर प्रमुख सुनील पवार, उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे, उपशहर प्रमुख चंद्रकांत लांडे, नगरसेवक बंटी भाऊ सुरे, शहर संघटक डॉक्टर सदाशिव पाटील, विक्की पाटील, राम देशमुख, बाबासाहेब मोहिते, योगेश पवार, नारायण जाधव, उमेश मोकाशे, राम देशमुख, रवी जाधव, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका हर्षलिताताई मुठे, तालुका संघटनिका रुपालिका मोहिते, उज्ज्वला बिराशिष आदी उपस्थित होते. ओट्रम घाटाचा बोगदा झालाच पाहिजे या एकमेव मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने येत्या 17 तारखेला सकाळी 10 वाजता अंधानेर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी कन्नड तालुक्यातील व परिसरातील शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही दानवे यांनी केले. आपल्या गावातल्या सगळ्या शिवसैनिकांचा दसरा मिळवायचा आहे. दसरा मिळवतो गावावर बोल येतात. मी काय सांगितलं, भाड्याने गाडी लावणारे भाड्याने माणूस आणणार. बाकी काही लोक असं पण नाही करत आपल्याला गरज नाही, काही लोक गाडी यायची मग शेवटी सोडायचं काही गरज नाही. आपला जो अरे हा दसरा मेळा आपली परंपरा आहे. कित्येक लोक त्या मेळाव्याला भेटत असतात. जे भाकरी बांधून घेऊन जातात त्या दिवशी ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी आज खुलताबाद येथील दर्गा परिसराची पाहणी केली व तिन्ही दर्ग्यांमध्ये भेट देऊन परिसराचा आढावा घेतलाय. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतजोबुद्दीन
जरजरी जरबक्ष यांच्या 736व्या उर्साला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. तर 9 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलादुन नबी पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी आज रोजी खुलताबाद येथील दर्गा परिसराचे बंदोबस्त संदर्भात परिसराची पाहणी केली व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हजरत ख्वाजा जरजरी जरबक्ष, हजरत ख्वाजा शेख बुरहानुद्दीन गरीब व हजरत ख्वाजा शेख जैनुद्दीन सिराजी या तिन्ही दर्ग्यांमध्ये भेट देऊन परिसराचा आढावा घेतला. या प्रसंगी तिन्ही दर्गा कमिटीच्या वतीने शाल दस्तारबंदी करून त्यांचा सत्कार करण्यात आला. खुलताबाद उर्स व ईद ए मिलादुन नबी दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला केले. तसेच यंदा लाखोच्या संख्येने भाविक खुलताबाद येथे दर्शनासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून खबरदारी घेत चोख पोलीस बंदोबस्त व CCTV कॅमेरे लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच ईद ए मिलादुन नबीच्या दिवशी खुलताबाद येथील दर्गा हजरत बुरहानुद्दीन गरीब व हजरत शेख जैनुद्दीन शिवाजी दर्ग्यात लाखोच्या संख्येने भाविक पेरहम मुबारक व मोए मुबारकच्या दर्शनासाठी येतात, म्हणून त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी तहसीलदार तथा उर्स व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, दर्गा हद्देकालाचे अध्यक्ष मोहम्मद एजाज, उपाध्यक्ष इम्रान जहांगीरदार, सचिन मोहम्मद मतीन शेख, कामरान मुद्दीन शेख, युसुफुद्दीन मोहम्मद अब्रार शेख, हबीबुद्दीन माजी नगराध्यक्ष तथा दर्गा कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट कैसरुद्दीन मुनिबुद्दीन, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आगाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, शेजाद बेग यांच्यासह नगर परिषदेतील कर्मचारी व गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी के गवळी, शेख जाकीर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जय संतोषी माता सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने भव्य राजदांड्याचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली. जय संतोषी माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने नगरसेवक भाऊसाहेब जगताप मित्रमंडळाच्या वतीने भव्य राजदांडियाचे आयोजन मुकुंदवाडी परिसरामध्ये करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवताडे, डॉक्टर पवन डोंगरे, गौरव जयस्वाल, अनिल मालोदे, ज्ञानेश्वर जाधव, सागर नागरे, अनीस पटेल, गुलाब पटेल, अंबादास गायके, महेंद्र रमंडलवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. नवरात्र निमित्त आयोजित भव्य राज दांडिया या कार्यक्रमाला युवा पिढीचे मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून या ठिकाणी तरुणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. दररोज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित राज दांड्याचे कार्यक्रम आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणात राज दांडियांच्या तालावर थिरकत आहे. उपस्थित असलेल्या सर्व संतोषी माता दुर्गा महोत्सव यासाठी आलेल्या दांडियाच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व माता भगिनी, उपस्थित माझे तरुण सहकारी, मी या नवरात्र महोत्सवाच्या सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरं तर आता भाषण ऐकायच्या मूडमध्ये कोणी नाही, आज कोणी भाषण ऐकायच्या मूडमध्ये नाही. डीजे चालू करायचं का? आता कोणाचं राहुल आहे? आपल्या शहराचे शहराध्यक्ष शेख युसुफभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचं मी जय संतोषी माता सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना, या परिसरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शहराचे शहराध्यक्ष शेख युसुफभाई यांना विनंती करतो की आपण नागरिकांना शुभेच्छा द्या. शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबाद उर्स व ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी. महाराष्ट्राचे सरकार दिल्लीची चाकरी करते, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.